नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। ग्राम विकास अधिकारी जयकुमार गोरे ने महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत संगणक परिचालक संगठन की मांगों को पूरा करने से किया अहंकार, जिसके बाद संगणक परिचालक संगठन ने अपनी मांगे पूरी न किए जाने के विरोध में तीव्र आंदोलन की चेतावनी दी। चांगल्या पद्धतीने मागण्याचा प्रयत्न करू। सर्वांनी स्व यायचं आहे, कोणी बॅलटच्या समोर येणार नाही। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या चला सर्वांनी समोर या, आलेल्या सर्वांनी समोर या। सर, आपका परिचय दीजिए और हमें बताइए कि अभी जैसे कि नागपुर में अधिवेशन चल रहा है और अभी आपके संगणक परिचालक जो है आप आंदोलन कर रहे हैं आपकी संगठन के मार्फत में, तो आप क्या बताना चाहेंगे? आज आपने निवेदन भी दिया है गोरे सर को, तो आपको क्या आश्वासन दिया है वहाँ से, क्या बताएंगे? आपका पूरा परिचय देके बताइए। आज महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतमध्ये काम करणारा संगणक परिचालक शासनाने वारंवार 14 वर्षापासून आम्हाला गाजरसारखं आश्वासन दिल्यामुळं आम्ही गाजर मोर्चा काढला। 15,000च्या वर आमची संख्या होती, आजही आहे। मान्य गोरे साहेब यांना शिष्टमंडळाला आम्हाला भेटण्यासाठी आम्ही गेलो असता गोरे साहेबांनी ग्रामविकास मंत्री यांनी आम्हाला साधं बोलायचं उद्धट बोलले आणि व्यवस्थित बोलले सुद्धा नाही। आमच्या मागण्यावर विचार बी केला नाही आणि सकारात्मक चर्चा पण झाली नाही। म्हणून आम्ही हा मोर्चा आमचा कायम ठेवलेला आहे। जोपर्यंत आम्हाला सीएम साहेब भेटणार नाही, कारण सीएम साहेबांनी आदेश दिलेले आहे 30/10/2025 तेव्हा जे सह्याद्री अतिथीगृहावर जे बच्चूभाऊच्या नेतृत्वामध्ये कर्जमाफीचा जो आंदोलन झालं त्यामध्ये आमची मागणी होती पगारवाढीची, ते पगारवाढीची मागणी स्वतः सीएम साहेबांनी मंजूर केली, परंतु ग्रामविकास विभाग त्याला वारंवार डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे। कारण की ज्या आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये जो काही भ्रष्टाचार होत आहे, कंपनीला पोचण्याचं, कंपनीच्या नावाखाली जो काही भ्रष्टाचार आहे याची मलाही कोणीतरी खात आहे, आमचा हा आरोप आहे। ग्रामविकास विभागाचे जे काही अधिकारी असतील यांचाही आमच्याबद्दल कुठेही सकारात्मक भावना दिसत नाही आहे आणि आमची एवढीच मागणी आहे की जो काही ग्रामपंचायतमधून पैसा चालला आहे कंपनीच्या नावाखाली तो आम्हाला मानधन स्वरूपात वाढ करून देण्यात यावं। आमची नियुक्ती निमशासकीय स्वरूपात किंवा शासकीय स्वरूपात अर्धशासकीय विभागामार्फत करावी, कारण की 4 महिन्यापासून जेव्हा कंपनीच नाही आहे तरी अर्धशासकीय विभाग आमचा प्रकल्प चांगल्या रीतीनं काम करत आहे, आम्ही पण चांगल्या रीतीनं काम करत आहोत। परंतु गोरे साहेब वारंवार सांगते की ग्राम संगणक परिचालक काम करत नाही, पण संगणक परिचालक काम करत नाही की मुख्यमंत्री सगळ्यात महत्त्वाची योजना मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना ही जे मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे याच्यावर ऑनलाईन करण्याचं काम कोण करत आहे, हा आमचा सवाल आहे। सर्व संगणक परिचालक प्रामाणिकपणे अहोरात्र काम करत आहे, म्हणून डिजिटल होण्याचा जो ग्रामीण भागामध्ये जो डिजिटल होण्याचं जे शासनाचं जे नाव मोठं होत आहे देशामध्ये महाराष्ट्र शासनाचं, याचा महत्त्वाचा दुवा संगणक परिचालक। 4-4, 5-5 महिने मानधन होत नाही तरी पण गोरे साहेब याच्यावर लक्ष देत नाही आणि जो काही कंपनीला पैसा चालला कंपनीवर तुम्ही बोलू नका म्हणताय, म्हणजे कंपनीला पोचण्याचं हे काम या शासनाने थांबवावं आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या। जब आप गोरे साहब से मिले तो उनको आपने बताया जो कंपनी को हमारा मानधन हमारे जो कटौती होकर जो जाता है वो कंपनी बंद हो चुकी है पूरी तरह से, तो हमें पूरा पेमेंट हमें मिलना चाहिए। आपने उनको डिटेल में समझा के बताया? डिटेल में पूरी फाइल ले गए तो मैं पूरे फाइल में पूरे शासन निर्णय के उन्होंने ही शासन निर्णय निकाले, उनके शासन निर्णय से मैंने उनको सब बताया, लेकिन उनका कहना है कि तुम मुझे बताओ मत कि कंपनी रखना है या नहीं रखना है, तो तुम्हारी कंपनी, तुम कंपनी के एम्प्लॉय हो, तुम हमारे एम्प्लॉय नहीं, ऐसा उन्होंने उद्धट भाषा में हमारे को बोला। तो अभी आपकी मांगे जैसे पूरी नहीं की जा रही है तो क्या फिर से तीव्र आंदोलन करेंगे? हम जब तक हमारी मांगे पूरी नहीं होती जब तक हम नागपुर छोड़ने नहीं वाले हैं। हमारा गाजर मोर्चा ऐसे ही चलेगा। आज इतनी ठंडी में हमारा जो संगणक परिचालक है, हमारी बहनें हैं, बंधु है, ये सब के सब हम यहीं पे यहाँ पे ठिया मान के बैठने वाले हैं।
जब तक हमारी मांगे पूरी नहीं होती यहाँ से नागपुर हम छोड़ने नहीं वाले। और कल इससे भी ज़्यादा तीव्र आंदोलन, गए साल हमने बैरिकेड तोड़ दिए थे। क्यों तोड़ दिए थे? क्योंकि हमारे संयम का शासन ने कोई अंत नहीं लेना चाहिए, क्योंकि 14 साल से जो हमको जो गाजर के जैसा आश्वासन दे रहे, इस साल हमको गाजर नहीं होना, हमको निर्णय होना। आंदोलन दरमियान यदि कुछ कम ज्यादा होता है, इसका जवाबदार कौन रहेगा? इसका जवाबदार ग्राम विकास विभाग रहेगा, महाराष्ट्र शासन नहीं रहेगा। इसका विभाग ग्राम विकास विभाग रहेगा, क्योंकि ग्राम विकास विभाग के तरफ से ये भ्रष्टाचार चल रहा है। ये भ्रष्टाचार रोक के हमको मानधन बढ़ा के हमारे को शासकीय निम शासकीय दर्जा देना चाहिए। इसमें सबसे ज्यादा अड़थला जो है वो ग्राम विकास विभाग का आ रहा है, मुख्यमंत्री का नहीं है, सीएम साहब का कोई अड़थला नहीं है, महाराष्ट्र गवर्नमेंट का नहीं है, लेकिन ग्राम विकास विभाग का है। तो आप ये चाहते हैं कि जो गोरे साहब है वो आपकी बात को सुने और एक बार फिर से उसके ऊपर विचार करें और आपको न्याय मिलना चाहिए। अब हमारे जो शिष्टमंडल है, हमारी जो संगठन है, हमने ऐसा ठान लिया है कि हमको ग्राम विकास विभाग मंत्री से मिलना ही नहीं है, क्योंकि उनके जहन में ऐसा आ चुका है कि उनको कंपनी ही रखना है। कंपनी के माध्यम से जो भ्रष्टाचार चल रहा है वो भ्रष्टाचार को बढ़ावा मिल रहा है, तो उसके लिए हमको माननीय ग्राम विकास मंत्री साहब से मिलना ही नहीं है, हमको डायरेक्ट सीएम साहब से मिलना है। हमारी एक ही मांग है, अब सीएम साहब से मिलने के बाद हम हमारा निर्णय लेंगे। सीएम जब तक आते नहीं आपका आंदोलन जारी रहेगा? सीएम हमारे मोर्चा को आए नहीं तो भी चलता, लेकिन हमारी विधान भवन में 5 मिनट के लिए भी सीएम साहब से चर्चा हुई तो भी हम आंदोलन रोकने का या चालू रखने का इस बारे में सोचेंगे। आपको लेखी आश्वासन चाहिए है, ओरल आश्वासन? लेखी। महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना NGP 5768 येथील एक सदस्य आहे। माझे नाव संगीता बिसेन आणि मी ग्रामपंचायत रजेगाव तालुका जिल्हा गोंदिया महाराष्ट्राची एक संगणक परिचालिका आहे। आमच्या मुख्य मागण्या अशा आहेत की पहा, आता मागील 2 ते 3 महिन्यांपासून RGSA मार्फत आम्हाला मानधन होत आहे। मग जर RGSA मार्फत आता कोणती सप्टेंबर 2025 पासून अजूनपर्यंत कोणतीही कंपनी नाही, तर कंपनी नसताना जर आम्हाला मानधन होत आहे, कंपनी नसताना संपूर्ण महाराष्ट्रभरातील संपूर्ण काम व्यवस्थितरित्या संगणक परिचालक पार पाडत आहेत, तर मग कंपनीची गरज काय? आम्हाला कंपनी नको, आम्हाला डायरेक्ट शासकीय किंवा निमशासकीय दर्जा गव्हर्नमेंट कडून देण्यात यावा। सर्व महिलांना प्रसूती रजा मिळावी। महाराष्ट्रभरातील प्रत्येक कर्मचाऱ्यातील महिलांना प्रसूती रजा मान्य आहे, पण फक्त संगणक परिचालिका अशा आहेत की त्यांना प्रसूती रजा मिळत नाही, तर त्यांना प्रसूती रजा मिळावी आणि आम्हाला कमीत कमी 20,000 मानधन मिळावे अशी आमची अपेक्षा शासनाकडून आहे। शासनाने आम्हाला आजपर्यंत फक्त गाजर दिला आहे, आता आम्हाला गाजर नको, आमच्या पूर्ण मागण्या पूर्ण करायला पाहिजे। म्हणूनच आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही नागपूर सोडून जाणार नाही। आणि शासनाला आमची अशी विनंती आहे की त्यांनी आमच्या संपूर्ण मागण्या या गाजर मोर्चात ज्या आम्ही ठेवलेल्या आहेत त्या पूर्णपणे मान्य करायला हवा। त्यांनी आम्हाला जे आश्वासन दिलेले आहे ते फक्त आश्वासन नको, त्यांनी आज आम्हाला लिखित द्यायला हवं की आजपर्यंत आणि महाराष्ट्रातील सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायत सहाय्यक म्हणून पद मिळण्यात यावं, सर्वांना जॉब सिक्युरिटी देण्यात यावी अशी आम्हाला शासनास विनंती आहे।